नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर। तुम्ही पाहाल की मी आता सध्या एसटीने प्रवास करतोय। बऱ्याचदा एसटीमध्ये आपण जेव्हा बसतो तेव्हा बऱ्याच लोकांना सवय असते एकतर म्हणजे पहिल्यांदा खिडकीची जागा पकडायची आणि त्या खिडकीच्या जागेमध्ये बसून ते लोक निवांत कानामध्ये हेडफोन घालून गाणे ऐकत झोपी जातात। मी मात्र तसं करत नाही। मी बसल्यानंतर माझ्या आजूबाजूला असलेला जो प्रवासी आहे त्यांच्याशी मी गप्पा मारत चालत असतो आणि मग तिथे आपल्याला समाजामध्ये वेगवेगळे विचार ऐकायला मिळतात, वेगवेगळे लोक पाहायला मिळतात। आज मी जेव्हा कल्याणहून आपल्या जुन्नरला येत होतो तेव्हा तुम्ही पाहाल की ह्या मावशी मला भेटल्या। बाजूला माझ्यासोबत एक काका आहेत, हे काका आहेत भांडूपचे, ह्या काकी आहेत तशा त्या जुन्नरच्या आहेत परंतु मुंबईमध्ये राहतात आणि ह्या काकी आहेत त्या नगरच्या। खरं तर ही सगळी वेगवेगळ्या तालुक्यातली जिल्ह्यातली लोक परंतु विचाराने मात्र एक असलेली ही सगळी लोक आम्ही गप्पा मारत होतो आणि गप्पा मारता मारता सहजच जेव्हा मी माझ्या कामाबद्दल सांगितलं, माझ्या दिव्यांग बांधव म्हणजे बौद्धिक अक्षम मुलांबद्दल सांगितलं, तर अर्थातच ज्यावेळी मी माझ्या या दिव्यांग बांधवांबद्दल लोकांना सांगतो तर बऱ्याच लोकांना त्याचं कुतूहल वाटतं, कौतुक वाटतं आणि असंच ह्या मावशी माझं कौतुक करत होत्या आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या बाजूला एक मुलगी राहते जी बौद्धिक अक्षम म्हणजे मतिमंद आहे आणि मग तिच्याबद्दल तिने बरेच काही माहिती दिली आणि बोलता बोलता त्या सहजच बोलल्या की तिला ताकद खूप आहे आणि तिला सगळं बोललेलं कळतं। तर मित्र, मला तुम्हाला हेच सांगायचं की बौद्धिक अक्षम मुलं जी आहेत तर त्यांना बऱ्याच लोकांचा समज असतो की त्यांना बुद्धीच नसते, परंतु या पृथ्वी तलावर जो कोणी जिवंत व्यक्ती आहे किंवा जिवंत प्राणी आहे त्याला थोडी का होईना बुद्धी असते आणि बौद्धिक अक्षम म्हणजे मतिमंद मुलांना देखील बुद्धी असते, फक्त ती बुद्धी चालवायची कशी याची त्यांना अक्कल नसते असं आपण म्हणूया। तर मित्र हो, मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की बौद्धिक अक्षम मुलांना देखील बुद्धी असते, तर ती बुद्धी ला आपण चालना देण्यासाठी आपण त्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे असं मला वाटतं। चला तर मित्र, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। आपला दिवस शुभ राहो।